हे गाईज, आता तुम्ही बघू शकता मी माईक परचेस केलं आहे, एक रिंग लाईट परचेस केला आहे. पहिला जो रिंग लाईट होता तो मी रील बनवण्यासाठी घेतलेला होता, पण तो काही कारणानिमित्त तुटला. सो आता मी हा माईक परचेस केला आहे आणि हा एक रिंग लाईट परचेस केला आहे. सो मला तुम्हाला एक आज इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे की मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की 6 महिने आपल्या स्वतःला द्यायचे, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण काही वेगळं डिस्कस करणार आहे की जर का आपली गाडी चालली आहे, लाईफची गाडी बरं, ती वेगाने कशी न्यायची आणि डिस्ट्रॅक्शनपासून कसं दूर राहायचं. जर तुम्हाला कोणी सांगतं आहे की तू हे करून बघ, तू ते करून बघ, त्याचा न विचार करता तुम्हाला पुढे कसं जायचं. आज मी पण काही खूप मोठा माणूस नाही आहे आणि आज मी एक छोटासा व्यक्ती म्हणून, तुमच्या मनातला व्यक्ती म्हणून मी आज तुम्हाला बोलतो आहे. माझं नाव रितेश तांदळे. माझा हा कमीत कमी 3रा ते 4था व्हिडिओ असणार आहे. माझे इंस्टाग्रामवरही 18K फॉलोअर्स झाले, पण मी अकाउंट 6 महिने बंद केल्यामुळे मला परत रिवर्स आता सुरू करावं लागतं आहे सगळ्या गोष्टी. पहिले तर मी एकदम छोट्या बॅकग्राऊंडमधून बिलॉंग करतो. माझ्याकडं काही पर्याय नसल्यामुळं आज मला यूट्यूबवरून काहीतरी मार्गदर्शन देऊन लोकांना माझ्यासाठी काहीतरी करावं वाटतं आहे. तुम्हाला मी फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, माझी बाईक होती GT 650. झाला 1 महिना घरामध्ये उभा आहे. त्यामध्ये ना पैसे पेट्रोल टाकायला, कोणत्याच गोष्टीसाठी माझ्याकडे पैसे उरलेले नाही आहे. आता मी सध्या क्रिटिफाईड अकॅडमी म्हणून एक क्लासेस सुरू केले. माझ्याकडे नॉलेज भरपूर आहे. मी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग पण शिकू शकतो, मी तुम्हाला परफॉर्मन्स लेवलची मार्केटिंग पण शिकू शकतो, जेणेकरून आजपर्यंत जेवढं पण गोष्टी, सपोज डिजिटल मार्केटिंगसाठी 18 ते 20 हजार पेमेंट असतं, पण परफॉर्मन्स लेवलची मार्केटिंग शिकल्यानंतर 90 ते 80 हजारही पेमेंट भेटू शकतं. जसं की मी पहिले आता क्लासेसवर कामाला जायचो, म्हणजे कामाला जाण्यापेक्षा म्हणजे माझं कॉलेजमध्ये मी प्रोफेसर होतो, असिस्टंट प्रोफेसर होतो. बाटी नावाचा प्रोजेक्ट होता, त्यामध्ये मी शेड्यूल क्लास मुलांना शिकवायचो. त्यामुळं तिथं काही एवढं पेमेंट नव्हतं, मला 30 ते 35 हजार सॅलरी होती. आता मी स्वतःचं सुरू करण्याचं काबड ठरवलं आहे की जर का एक रेप्युटेशन पकडले आपण, त्याच ह्याच्यात आपण अडकून राहतो. आपल्याला जर का मोठं काही करायचं असेल, आपल्याला जर का पुढे चांगली लाईफ जगायची असेल, तर काहीतरी मोठं करावं लागेल. मोठं म्हणजे आपल्याला पैसाही पाहिजे, आपलं नावही चांगलं झालं पाहिजे. फक्त पैसा आहे आणि नावच नाही आहे तर काय कामाचं ते. पैसा असल्यावर नाव होतं हे असं जे चांगली गोष्ट नाही आहे. ठीक आहे, पैसा असल्यावर कोणाचं नाव होतं, जो चांगला व्यक्ती त्याचं नाव होतं. पैसा असल्यावर वाईट व्यक्तीचं कसं नाव होतं तुम्हाला माहिती आहे. जर का तुम्ही लोकांच्या गळ्यावर पाय देऊन पैसा कमवत असणार किंवा कोणाचं वाईट करून पैसा कमवत असणार, तर तो पैसा सुख नाही देत आपल्याला. जर का मेहनतीचा पैसा कमवला तर सुख देतं. जर का तुम्ही कोणाच्या काही अपोजिट जाऊन पैसे कमवत असणार, म्हणजे कोणाच्या मनाविरुद्ध, घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊन तुम्ही काळे धंदे करून पैसे कमवत असणार, तर तो पैसा तुमच्याही कामाचा नाही, घरच्यांचाही कामाचा नाही. कारण आज जो व्यक्ती इमानदारीने पैसे कमवतो ना, आता जर का तुम्ही इमानदारीने पैसे कमवत आले इथपर्यंत, तुमची लाईफ पुढे सुखात आहे. पण जे व्यक्ती 2 नंबरचे धंदे करून पैसे कमवतात, 2 नंबरचा धंदा म्हणजे रिअल इस्टेट वगैरे नाही म्हणत आहे मी तुम्हाला. 2 नंबरचा धंदा म्हणजे की जो धंदा की त्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण वाईट काम करतो आहे, याच्यामधून आपल्याला खूप काही वाईट भेटतं आहे, पण मग वाईट मार्गाला जाऊन पैसे कमवून काही फायदा नाही ना. तसा मीही कमवू शकतो. पैसे कमवायला खूप सारे साधन आहे, करोडो साधन पडलेले. पैशापेक्षा जास्त साधन भेटतील, पण पैसा हा चांगला असावा. कारण की हा जो पैसा कमवलेला, वाईट मार्गाने हा पैसा कमवलेला, हा तुम्हाला पुढे जाऊन काही ना काही धोक्यातच ठेवणार. पण तुमचा माझ्या वडिलांचं मी ऐकतो, माझे वडील कधी कोणाच्या वाईट मार्गातून पैसे कमवत नाही. माझे वडील आज माझ्यासाठी, घरच्यांसाठी खूप काही करतात आणि ते चांगल्या मार्गाने करतात. का? माझे पप्पा फक्त एकच बोलता मला की चांगला माणूस बन, पैसा नाही कमवला तरी चालेल, पैसा नाही कमवला तरी चालेल. माझं असं म्हणणं आहे की आज आपण चांगल्या मार्गाने त्यांच्या मार्गदर्शनावर चालून चांगला पैसा कमवला तर लाईफ टाईम सुखी ना. आपण काय भेटणार आहे, 1-1.5 लाख रुपये पेमेंट, 2 लाख रुपये, जास्तीत जास्त 3 लाख रुपये. चांगल्या मार्गाने कमवल्यावर एवढंच भेटतं. वाईट मार्गाने कमवला ना
करोडाने भेटेल, आज सुख भेटेल फक्त. उद्याचं काय? उद्या तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं तर तुमचं सुख काय, तुमच्या फॅमिलीचं पण सुख चाललं जाईल ना त्याच्यामागे. तर मी एकच सांगतो की जे काही करायचं ना चांगल्या मनाने करा. मी तुम्हाला सांगितलं होतं, एक गोल सेट करा, 6 महिन्यासाठी त्याच्या मागं पळा, तुमची लाईफ चेंज होईल. प्रेमानंद महाराजसुद्धा म्हणतात, 6 महीने आपको बस आपके लाइफ खुद के लिए देने के, आपके लाईफ के लिए देने के. हे 6 महिने तुम्हाला स्वतःला दिले तर पुढचं पूर्ण लाईफ तुमची सेट होऊन जाईल. कमीत कमी 6 महिने, 6 महिन्यात नाही झालं तर 1 वर्षात तरी तुमच्या लाईफचा गोल तुमच्यापर्यंत सगळा सेट होईल. मला नाही माहिती हा यूट्यूबचा व्हिडिओ व्हायरल होईल की नाही होणार, पण मला माहिती आहे की मी जे बोलतोय ना ते चुकीचं काहीच नाही आहे. म्हणून स्वतःहून मेहनत घ्या. स्वतःहून मेहनत घेतली ना सगळं काही ठीक होतं. धन्यवाद. मी रितेश तांदळे. व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि असेच पुढं मोटिवेशन व्हिडिओ बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता बेल आयकॉनवर प्रेस करा. थँक्यू.